नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गौरव सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलवरती. तर शिवजन्मभूमीतील दुर्गाष्टक या सिरीजमधील शेवटच्या किल्ल्यावरती आज आपण आलेलो आहोत, ते म्हणजे किल्ले नारायणगडवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मागे आहे नारायणगड किल्ला, हे त्याच्या पायथ्याला आहे मुकाई मातेचं मंदिर. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आपल्या नारायणगड किल्ल्याच्या दुर्ग प्रवासाला. मित्रांनो, खालनं पायथ्यापासून ना वन विभागाने बनवलेल्या ज्या काही आत्ताच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला ह्या पूर्वीच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या इथं आढळतात. बघा मित्रांनो, या पायऱ्यांना आपण वर जाऊयात. तर मित्रांनो, गडाच्या ना मध्यावरती आल्यावरती ना या स्पॉटला आपल्याला ह्या झाडाझुडपांमध्ये लपलेलं एक टाकी पाहायला मिळते. हे तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे टाकी जे आपल्याला पाहायला मिळते आणि मध्ये स्तंभ आहे, म्हणजे थोडक्यात ते स्तंभ टाकी आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि भरपूर सारा असा कचरा शेवाळ वगैरे साठलेले आहे. ठीक आहे. भरपूर अशी झाडं व वनस्पती इथं उगवलेले आहेत. ठीक आहे. दुर्गप्रेमींनी याचं संवर्धनाचं काम देखील केलेलं दिसतंय. ठीक आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे असं प्रकारचं टाक आहे. म्हणजे गडावरती जाताना लवकर लक्ष देत नाही आपल्याला ही जागा, कारण की आता झाडं वगैरे वाढल्यामुळे, नाही का. चला आता वर जाऊया. वर एक मंदिर दिसतंय. कसलं मंदिर आहे ते आपण बघूया. मित्रांनो, गडाच्या थोड्या वरच्या बाजूला आल्यावरती आपल्याला बघायचं एक छोटं पाण्याचं टाकी पाहायला मिळाले. हे बघा, हेच पाण्याचं टाकी आहे आणि इकडे काहीतरी वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. मग पूर्णपणे अशा भग्न अवस्थेतली एक पडलेली वास्तू इथं बघू शकतो मित्रांनो. कदाचित त्या ठिकाणी काही वाड्या असतील त्यावेळेस, है ना. हे बघा मित्रांनो, इथं एक गणेशपट्टी आहे, म्हणजे या ठिकाणी कदाचित गडाचा दरवाजा देखील असू शकतो आणि त्या दरवाजावरची ही गणेशपट्टी आहे. जी गणेशपट्टी आपल्याला चावण किल्ल्यावरती देखील पाहायला मिळते. हे शिल्प पण बघा मित्रांनो, दोन्ही बाजूला बहुतेक शरभाच्या आकाराचं शिल्प आहे. प्राणी दाखवतोय, है ना. चला, दरवाज्यातून आपण आता पुढे जाऊया. इथं पण आपल्याला काहीतरी वस्तू पाहायला मिळते. एक असले तरी भांड्याच्या आकाराचं बघा. तर अशा काहीतरी दगडी वगैरे ठेवले तिथं. या ठिकाणी आपण किल्ल्याकडे वर जायला काहीतरी वाट दाखवते, पण आता सध्या वाट अडचणीची. आपण इकडनं बघूयात. मित्रांनो, उन्हाचे दिवस आहेत, भरपूर कडाक्याचं ऊन पडलेले आता, त्यामुळे आपल्याला जरा ह्या अशा वाटेतून जाताना ना भरपूर काळजी घ्यावी लागते. साप वगैरे असू शकतात. ठीक आहे.
चला आपण वर जाऊन बघूया. तर मित्रांनो, जंगल ट्रेक करून आपण येऊन पोचलोय मंदिरापाशी. हस्तमाता मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो मंदिर. गडाच्या एकदम टॉप वरती हे मंदिर बसवलेलं आहे. गड देवता हस्तमाता मंदिर. दर्शन घेऊया. तर हे टाके याला म्हणतात नारायण टाके. पूर्ण असं खोल आणि रुंद टाक आहे पूर्ण. चला ह्या टाक्याने ह्या वाटेने सुद्धा पुढे येताना आपल्याला एक टाके पाहायला मिळते. मित्रांनो मागं नारायण टाके आपण पाहिलं. नारायण टाके पाहून थोडे त्या वाटेने पुढे आलो ना तर आपल्याला अजून एक टाके पाहायला मिळते. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथं आपल्याला अजून एक टाकी पाहायला मिळाली. बघू शकता. टाक्यांमध्ये अजून पाणी आहे. आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी ना या स्पॉटला झूम करून दाखवतो तर तिथं काहीतरी शिलालेख कोरलेला दिसतोय. शिलालेख पूर्णपणे झीज झालेली आहे शिलालेखाची, त्यामुळे तो वाचता देखील येणार नाही आता. या ठिकाणी तुम्ही बघा हे असे होल केलेले आहेत. एका ठिकाणी होल पाडलेले आहेत. म्हणजे इथं काहीतरी असे बांबू वगैरे राहून त्यावरती एक कवरिंग देखील असेल. म्हणजे या पाण्याचा वापर कदाचित पिण्यासाठी देखील त्यावेळेस केला जात असावा है ना. टाक्यांमध्ये ना उतरण्यासाठी या पायरी पण केलेल्या अशा पायऱ्या आहेत. ठीक आहे. चला मित्रांनो, आता आपण रिटर्न फिरणार आहोत. पुढं काही जास्त वास्तू नाही वाटतं पाहण्यासाठी इकडे. चला. तर मित्रांनो, आताच आपण नारायण टाके आणि त्याच्या शेजारी असलेले अजून एक शिलालेख कोरलेले जे टाके ते टाके पाहिलं आणि त्या वाटेने वरती आलो आपण नाही का. तर आपल्याला बघा मित्रांनो, या ठिकाणी ना आपल्याला भरपूर साऱ्या टाक्या पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 1 2 3 4 5 अशा मोठमोठ्या टाक्या पाहायला मिळतात. बघू शकता 1 2 3 4 आणि ही 5वी टाकी. अजूनही या टाक्यांमध्ये पाणी शिल्लक आहे, पण ते पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे. भरपूर सारा कचरा आहे त्याच्यामध्ये. हे बघा मित्रांनो, इथं काही दुर्गप्रेमी संस्थांनी संवर्धनाचं देखील काम केलेलं आहे. म्हणजे हा गाळ वगैरे काहीतरी साठला असणार या गडावरती, तर त्यांचं ते गाळ काढून टाकं साफ करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. इकडं जे काय टाके त्या टाक्यांमध्ये वनस्पती देखील उगलेल्या आहेत आणि गाळ वगैरे साठून देखील टाक्या खराब झालेल्या आहेत. ठीक आहे. तर हा पूर्ण 5 टाक्यांचा समूह आहे इथं. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया.
जय शिवराय मित्रांनो आता नारायणगड किल्ला उतरून आपण खाली आलोय. तर शिवजन्मभूमीतील दुर्गाष्टक ही जी काय आपण सिरीज चालू केली होती त्या सिरीजमधला हा शेवटचा किल्ला होता. तर मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील 24 तासांमध्ये 8 किल्ले आपल्याला कंप्लीट करायचे होते. त्यामध्ये हा नारायणगड सैर करून आपण आता ते चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. जवळपास ट्रॅव्हल आणि ट्रेकिंग पकडून 21 तासांमध्ये आपण 8 किल्ल्यांची सैर कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, हे सगळं शक्य झाले तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे. तर असाच तुमचा प्रेम आणि सपोर्ट माझ्यासोबत कायम ठेवा. भेटूया मित्रांनो पुढील अशाच एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.